स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून रविवारी सकाळी प्रभाग क्रमांक 22 मध्ये शिवसेनेच्या वतीने भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। ढोल ताशांच्या गजरात रामवाडी परिसरातील मर्याई महालक्ष्मीचे दर्शन घेऊन पदयात्रेला सुरुवात झाली। यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उमेदवारांना पाठिंबा दर्शवला। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन नागनाथ गायकवाड, सुधीर बाबूराव संगेपाग, अंजू गजानन गायकवाड व अनिता उमेश बुक्कानुरे यांनी लाडक्या बहिणींसह सर्व नागरिकांचे आभार मानले। नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत निवडून दिल्यास सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू असा विश्वास उमेदवारांनी दिला। प्रथमतः जय महाराष्ट्र जय भीम। मी प्रभाग क्रमांक 22 मधून अधिकृत उमेदवार नितीन नागनाथ गायकवाड, त्याचप्रमाणे सुधीर बाबूराव संगेपाग, मग त्यानंतर अनिताताई उमेश बक्कानवरे, मग त्यानंतर अंजुताई गजानन गायकवाड, हे कालपर्यंत आम्ही पूर्ण प्रभाग जेव्हा फिरत होतो त्यावेळेस लाडकी बहिणींचा इतका सुंदर प्रतिसाद आम्हाला मिळाला, त्यामुळे आमचंही इतकं मनोबल वाढलेलं आहे। तरी आता तुम्ही पाहतच असाल की किती लोक माझ्यासोबत, बहिणी एकनाथ भाईंसोबत जसं बहिणी आहेत ना, तशा आमच्या दोन भावांसोबत आणि या दोन माझ्या ताईंसोबत हे सगळ्या लाडक्या बहिणी उभ्या आहेत। आणि आज आपला प्रचार कुठपर्यंत असणार आहे आणि आजचं नियोजन काय असणार आहे आपलं? आज फक्त पदयात्रा, प्रत्येकांना आपण रोड टू रोड असं पदयात्रा काढायचं नियोजन केलेलं आहे। संध्याकाळी एखादं कॉर्नर बैठका आहेत। आणि आपल्या प्रभागातून रिस्पॉन्स कसा मिळतोय तुम्हाला? सर्व मग तुम्हाला तेच सांगतोय की मी, लाडक्या बहिणीमुळं प्रत्येकांचे धाबे धनाणलेले आहेत। जे एकनाथ भाईंनी जे काम केलेलं आहे त्यामुळं आम्हाला इतकं सुंदर प्रतिसाद ह्या प्रभागात मिळत आहे की सध्याला आम्ही सर्वात पुढे चाललेलो आहोत। आणि आपण प्रभागाचा कशा पद्धतीने विकास करणार आहे आता? विकासाच्या मुद्द्यावर तुम्हाला बोलतो, मी प्रभागात फिरत असताना काही ठिकाणी ड्रेनेज फुटलेल्या होत्या, काही ठिकाणी रस्ते नव्हते, काही ठिकाणी लाईटी नव्हत्या। त्या माझ्या बहिणींना एवढा त्रास होत होता, मी त्यांना प्रत्येकांना शब्द, मी नाही आम्ही चौघांनी शब्द दिलेला आहे की आम्ही निवडून आल्यानंतर प्रथम प्रायोरिटी त्यांना त्यांच्या कामाबद्दल, त्यांचं कुठलंही काम असू दे, आम्ही प्रत्येक जण आमचा पर्सनल नंबर त्यांना देऊन आलेला आहे। तुमचं कुठलंही काम असू द्या, आम्ही आवर्जून ते पहिला प्रायोरिटी त्याला देणार आहे। मी सौ अनिता उमेश बुक्कानुरे, प्रभाग क्रमांक 22 मधून अधिकृत उमेदवार आहे। आमचं 4 जणांचा पॅनल आहे। आम्हाला लाडक्या बहिणीचा इतका प्रतिसाद मिळतोय की
यावेळेस आमचं विजय निश्चित आहे आणि 16 तारखेला गुलाल आमचाच उधळणार आहे. मी सुरेखा शिवाजी डांगे या विभागातून उभं राहिलेले जे आहेत उमेदवार काय त्यांना एवढंच सांगायचंय मला की लाडकी बहिणीचे आजवर आम्हाला 1,500 रुपये मिळालेले आहेत आणि आता यापुढेही मिळणार आहेत असं आश्वासन आम्हाला मिळालेलं आहे. परंतु ज्यांचे बंद आहेत त्यांचं पण चालू करावं, कारण दिवाळी ते नंतर दुसरा जे महिना आहे तेवढ्यापर्यंत मिळालेला आहे. आणखी वयोवृद्ध जे असतील त्यांना पण काही मिळालेले नाहीये, पण केवायसी वगैरे सगळं कम्प्लीट झालेलं आहे त्यांचं, ते मिळावं असं मी या ठिकाणी निवेदन काही मांडते. उमेदवारांकडून तुमची अपेक्षा काय आहे? उमेशा म्हणजे काय, आता वयस्कर जी माणसं आहेत काय त्यांना देखील आतापर्यंत जे चालू होतं ते यापुढेही चालू राहावं अशी माझी एक इच्छा आहे. खेळातील